हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमची ऍक्टिव्हिटी शीट नंबर फर्स्ट पाहणार आहोत. तर अशाच पद्धतीने जे काही ब्रिज कोर्सचे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या ज्या काही नोटिफिकेशन्स असतील त्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काय पाहणार आहोत हे लक्षात घ्या. तर सुरुवातीला आपण प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर आपल्या अर्थवरचं किती आहे हे समजून घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. चला आपण सुरुवात करूया. यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर यामध्ये आपण आपली पृथ्वी आहे, तर आपल्या पृथ्वीमध्ये हवा, पाणी आणि जमीन या तीन भागांनी, या तीन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सनी काय झालेली आहे, आपली पृथ्वी गोल, आपली पृथ्वी बनलेली आहे, बरोबर. तर यामध्ये प्रत्येकाचा एक इम्पॉर्टंट असं काय आहे, रोल आहे. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी या तीनही गोष्टी काय असतात, महत्वाच्या असतात. मग याच्यामध्ये एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ्स ऍटमॉस्फिअर. हवा, पाणी आणि जमीन या तिघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, तर याला आपण पृथ्वीचं ऍटमॉस्फिअर म्हणतो, पृथ्वीचं वातावरण म्हणतो. तर याच्यामध्ये जे काही एअर असते त्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणतो. त्यानंतर जे काही वॉटर असतं त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो, किंवा त्यानंतर काय आहे, जे काही लँड असते तर त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो. व्हॉट इज हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ऍटमॉस्फिअर असं जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही काय सांगाल, तर त्यावेळेला तुम्ही सांगाल ऍटमॉस्फिअर इज ऑल्सो एअर इज ऑल्सो नोन ॲज ऍटमॉस्फिअर, वॉटर इज ऑल्सो नोन ॲज हायड्रोस्फिअर अँड द लास्ट वन दॅट इज लँड इज ऑल्सो नोन ॲज लिथोस्फिअर. तर अशा पद्धतीची उत्तरे तुम्ही द्याल. त्यानंतर पुढे आहे, तर या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सचं प्रपोर्शन काय आहे. तर आपल्या आजूबाजूला आपल्याला हवा पाहायला मिळते. तुम्ही म्हणाल मॅम हवा तर आपल्याला दिसत नाही कुठेच, तर तुम्ही म्हणतात पाहायला मिळते, पण ती जाणवते आपल्याला, बरोबर. समजा उदाहरणामध्ये एखादा छान अशी मंद अशी झुळूक आली, तर त्यावेळेला जी काही हवा आहे, हवेचे जे काही अस्तित्व आहे ते आपल्याला जाणवतं. तर तशाच पद्धतीने हवेचे जे काही अस्तित्व आहे ते आपल्याला जाणवतं. याचा अर्थ हवा अस्तित्वात आहे. तर याच्यामध्ये हवेचे जे काही प्रपोर्शन आहे आपल्या पृथ्वीवरचं, त्याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल्स यांचं काय आहे, तर मिश्रण आहे. आणि याच्यामध्ये जो काही ट्रोपोस्फिअर असतो, तर आपल्या ऍटमॉस्फिअरचे बरेच भाग पडतात, तर त्याच्यापैकी सर्वात खालचा जो काही भाग आहे त्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. तर त्याच्यामध्ये जवळपास 80% टोटल मास हे एअरचं आहे. त्यानंतर तर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जवळपास 19% एवढं प्रपोर्शन ऑफ मास किंवा तेवढं प्रपोर्शन हे स्ट्रॅटोस्फिअरचं आहे. यू कॅन सी हिअर, इथे आपल्याला काय पाहायला मिळतं, तर इथे आपल्याला एक प्रपोर्शन पाहायला मिळतं हवेचं. तर जो काही सर्वात जास्त पार्ट आहे तो आहे 78% ऑफ नायट्रोजन आहे. त्यानंतर 21% हे ऑक्सिजन आहे. मग अॅरेगॉन आहे 0.9%. मग अदर कॉन्स्टिट्युएंट आहेत, त्यामध्ये स्मोक असेल, डस्ट पार्टिकल्स असतील, इतर जे काही पदार्थ असतील, हवेतले वेपर असेल, तर ते सर्व 0.07% आहे. आणि कार्बन डायऑक्साईड मात्र 0.03% आहे. तर हे काय आहे, तर हवेचं प्रपोर्शन आहे, जे की आपण आपल्या अभ्यासासाठी किंवा आपल्या सोयीसाठी काय केलेलं आहे, तर याचे वेगवेगळे पार्ट्स आपण केलेले आहेत, किंवा याला आपण प्रपोर्शन डिवाइड केलेलं आहे. त्यानंतर आहे ऑलवेज रिमेंबर, आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय, तर आपली पृथ्वी ही असा एक आपल्या लिव्हिंग वर्ल्ड साठी पृथ्वीवरती आपण जे काही बॅलन्सिंग म्हणतो सगळ्या गोष्टींचं, तर ते बॅलन्सिंग गॅसेस आणि हवेचे जे काही इतर घटक आहेत त्याच्यामुळेच होतं. तर आपला जो काही ऍटमॉस्फिअर आहे तो इम्पॉर्टंट फिल्टर आहे. फिल्टर म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये वॉटर फिल्टर असतो, तो काय करतो, ज्या काही अशुद्धी आहेत त्या स्वतः ऍब्झॉर्ब करतो आणि जो काही प्युरिफाईड केलेलं वॉटर आहे तो आपल्याला देतो. लाईक दॅट ऍटमॉस्फिअर सुद्धा काय करतो, ऍटमॉस्फिअर सुद्धा हा एक फिल्टर आहे. तर तो काय करतो, वातावरणातलं जे काही दूषित पाणी असेल, हवा असेल, बाकीच्या सर्व गोष्टी तो ऍब्झॉर्ब करतो अँड देन नंतर तो काय करतो, तर त्याला फिल्टर करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज जो काही ऍटमॉस्फिअर आहे, फिल्टर आहे. त्यानंतर काय, तर तो आपल्या लाईटला अलो करतो, हीटला अलो करतो सूर्यापासून, जे की सजीवांचं अस्तित्व टिकण्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यानंतर हार्मफुल कॉम्पोनंट्स असतात बरेचसे, जे की पृथ्वीवर पोहोचणार असतात. त्यामध्ये बरेचसे युव्ही रेज आहेत, बरेचसे इन्फ्रारेड रेज आहेत. तर तशा रेज पासून, तशा किरणांपासून काय करतं, संरक्षण करतं. आणि तशाच पद्धतीने हे एक ऍटमॉस्फिअर मधलं सगळ्यात महत्वाचं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, ज्यामध्ये फॉग असेल, क्लाउड असेल, स्नो असेल, रेन असेल, ज्याद्वारे काय होतं, प्रोड्यूस होतं. तर आपल्या हवेच्या मदतीनेच ज्याला आपण धुकं म्हणतो, फॉग म्हणजे आपला परफ्यूम नव्हे, तर एफओजी, फॉग म्हणजे
धुके असतात, पण ते धुके कसे असतात, थोडेसे दाट असतात, अगदी धुराचा थर आपल्या डोक्यावरती किंवा आपल्या डोळ्यासमोर उभा आहे की काय असं आपल्याला वाटतं. त्यानंतर नेक्स्ट आहे सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. तर जे काही गॅसेस आपल्या एअरमध्ये प्रेझेंट असतात तर त्यांचे युजेस लक्षात घ्या. त्यामध्ये आहे नायट्रोजन. जो काही नायट्रोजन आहे तो काय करतो, जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना बिल्ड करण्याचं काम, त्यांना काय करण्याचं काम, तर त्यांच्यामध्ये नेसेसरी प्रोटीन्स प्रोड्यूस करण्याचं काम तो करतो. त्याच्यामध्ये काय, तर जो काही युजफुल कंपोनंट्स आहेत प्रोडक्शन अमोनियाचं असेल किंवा मग जे काही एअरटाईट पॅकेजिंग असेल फूड स्टफची, तर ती सर्व करण्याचं काम हा नायट्रोजन गॅस करत असतो. त्यानंतर आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन कशा पद्धतीने करतो, तर ऑक्सिजन मध्ये काय, नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबशन. तर ऑक्सिजन हा लिव्हिंग थिंग्सच्या रेस्पिरेशनसाठी, आपण जो काही श्वासोच्छ्वास करतो त्याच्यासाठी तर नेसेसरी आहेच, पण कंबशनसाठी, कंबशन ही काय असते, एक प्रक्रिया असते ज्याद्वारे ज्वलन होतं. आपण ज्वलनाची जी काही प्रक्रिया असते तर त्यालाच आपण कंबशन म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड. तर हा जो काही कार्बन डायऑक्साईड असतो तर याद्वारे काय होतं, जे काही प्लांट आहेत ते काय करतात, तर ते प्लांट यूज करतात त्यांचं स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी, किंवा मग अग्निशमन दलामध्ये पाहिलं असेल तुम्ही तर त्यांच्यामध्ये अगदीच प्रेशरने पाणी प्लस एक गॅस सोडला जातो. तो जो काही गॅस असतो तो काय असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. त्यानंतर आहे आर्गॉन. आर्गॉन हा इलेक्ट्रिक बल्ब मध्ये यूज केला जातो. हेलियम. हेलियम हा लो टेम्परेचर ऑब्टेन करण्यासाठी वापरला जातो. तशाच पद्धतीने जे काही एअरशिप्स असतात तर त्याच्यामध्ये त्यांचे लिफ्टिंग होण्यासाठी लो टेम्परेचर गरजेचं असतं, तर ते करण्यासाठी कोण मदत करतं, हेलियम मदत करतं. त्यानंतर आहे निऑन. निऑन कशासाठी मदत करतो, तर तो जे काही लाईट्स डेकोरेटिव्ह आहेत, स्ट्रीट लाइटनिंग असेल तर त्याच्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर आहे क्रिप्टॉन. क्रिप्टॉन हा फ्लोरोसेंट ट्यूब्स मध्ये वापरला जातो. अँड द लास्ट वन दॅट इज झेनॉन. झेनॉन हा फ्लॅश फोटोग्राफी मध्ये वापरला जातो. त्यानंतरचा पुढचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे आपला अर्थचा, दॅट इज वॉटर. जो काही वॉटर आहे तो आपला वॉटर इज लाईफ म्हणलं जातं. तर ज्या वेळेला हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल हवेमध्ये बर्न होतो, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स बर्न होतात विथ ऑक्सिजनच्या 1 मॉलिक्युल, त्यावेळेला वॉटर फॉर्म होतो. तर हा जो काही वॉटर आहे तो वेपर फॉर्म मध्ये असतो, जो की ओशियन्स मध्ये आपल्याला मेनली पाहायला मिळतं. जो की वॉटर सायकल होतं, त्याचं वॉटर सायकल मध्ये काय होतं, जे काही वॉटर अर्थ वरती अवेलेबल आहे तर त्या वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं, त्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होतं, अँड देन काय होतं, तर रेनिंग होतं. तर पुन्हा परत ते पाणी परत वेपर फेज मध्ये जातं. सो ही जी काही फेज आहे त्यालाच आपण वॉटर सायकल म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे याची, इथे आपल्याला वॉटरचं जे काही प्रपोर्शन आहे ते देण्यात आलेलं आहे. तर सीज आणि ओशियन्स मध्ये जवळपास 97% ऑफ वॉटर अवेलेबल आहे. त्यानंतर 2.7% ऑफ वॉटर हे ग्राउंड, इथे 2.7% ऑफ वॉटर हे काय आहे, तर ग्राउंड वॉटर आहे, आईस आहे, वॉटर इन द अदर फॉर्म आहे. त्यानंतर 0.3% वॉटर हे फ्रेश वॉटर आहे, आणि 0.3% हे वॉटर फक्त ड्रिंकेबल आहे, जे की फ्रेश वॉटर म्हणून आपण त्याला ओळखतो. तर टोटल वॉटर किती पर्सेंट झाला मग आपल्याकडे, तर टोटल वॉटर 100% झाला. तर अशा पद्धतीने वॉटर असेल किंवा मग एअर असेल याच्याबद्दल आपण आजच्या या पहिल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पाहिले. तर याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते म्हणजे काय, लेट्स प्रॅक्टिस या संदर्भाखाली प्रश्न आहेत. तर चला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायला आपण आता सुरुवात करूया. तर यामध्ये जे काही सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस आपल्याला चुकीचे देण्यात आलेले आहेत, आणि त्यांना आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे, त्यांना दुरुस्त करून परत लिहायचं आहे. सी हिअर, पहिला सेंटेन्स काय आहे, तर द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इन एअर इज अबाउट 21%. तर हवेमधल्या नायट्रोजनचं पर्सेंटेज हे 21% आहे का, तर नाही. तर द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इन एअर इज अबाउट 78%. तर हवेमधलं जे काही नायट्रोजनचं पर्सेंटेज आहे ते किती आहे, तर ते 78% आहे. तर 21% हे पर्सेंटेज कोणाचं आहे, तर दॅट इज द ऑक्सिजन पर्सेंटेज. त्यानंतर नेक्स्ट आहे बी, दॅट इज व्हेन हायड्रोजन गॅस इज बर्न इन एअर इट कंबाइन्स विथ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इज फॉर्म. जेव्हा हायड्रोजन गॅस हा काय होतो, हवेमध्ये बर्न होतो, तर त्यावेळेला काय होतं, तर त्यावेळेला तो कार्बन डायऑक्साइड सोबत मिक्स होतो आणि वॉटर फॉर्मेशन होतं. तर हे सेंटेन्स सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. यामागचं कारण काय, व्हेन हायड्रोजन गॅस इज बर्न इन एअर इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन अँड देन वॉटर इज फॉर्म. तर कार्बन डायऑक्साइड सोबत नाही तर ऑक्सिजन सोबत तो काय होतं, मिक्सअप होतं, आणि मिक्सअप होऊन तो काय करतो, तर तिथे वॉटर फॉर्मेशन करतो. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग. तर इथे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत, काहीतरी इथे देण्यात आलेले जे काही शब्द आहेत ते यूज करून. तर यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये पहिला जो काही फिल इन द ब्लँक आहे दॅट इज
इन फ्लॅश फोटोग्राफी डॅश डॅश गॅस इज यूज. तर फ्लॅश फोटोग्राफी मध्ये कोणता गॅस यूज केला जातो? दॅट इज झेनॉन. त्यानंतर आहे सेकंड, इन अन इलेक्ट्रिक बल्ब डॅश डॅश गॅस इज यूज. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये कोणता गॅस यूज केला जातो? दॅट इज आर्गॉन. त्यानंतर तिसरा आहे गॅस इज यूज फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स दॅट इज ऑक्सिजन. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3, राईट डाऊन व्हेरियस युजेस ऑफ द वॉटर यू नो. तर वॉटरचे तुम्हाला माहित असलेले जे काही वेगवेगळे युजेस आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर वॉटरचे युजेस काय नाही आहेत तुम्हीच सांगा. तर वॉटरचे बरेचसे युजेस आहेत ते डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वी से दॅट वॉटर इज लाईफ, नो वर्क इज विदाउट वॉटर. पाण्याशिवाय कोणतंही काम आपण करू शकत नाही. वी यूज वॉटर इन बाथिंग, ड्रिंकिंग, वॉशिंग क्लोथ्स एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज क्वेश्चन 4, व्हॉट इज इन द पिक्चर बिलो. तर इथे आपल्याला एक चित्र देण्यात आलेलं आहे. तर हे जे काही चित्र आहे तर या चित्रामध्ये लक्षात घ्या, या चित्रामध्ये कशा पद्धतीने 1 मिनिट, तर या चित्रामध्ये आपल्याला काय दाखवण्यात आलेलं आहे? तर या चित्रामध्ये आपल्याला एअर पोल्युशन कशा पद्धतीने होतं हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये मग हा जो काही एअर पोल्युशन आहे तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपल्याला आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. यामध्ये लक्षात घ्या, द गिवन पिक्चर इज ऑफ एअर पोल्युशन. टू कंट्रोल दिस वी हॅव टू यूज फिल्टर, वी हॅव टू रिड्यूस यूज ऑफ प्रायव्हेट व्हेकल्स, प्लांट मोर ट्रीज दॅट कॅन रिड्यूस द एअर पोल्युशन. तर अशा पद्धतीने आपली जी काही ऍक्टिव्हिटी शीट नंबर 1 होती तर ती ऍक्टिव्हिटी शीट नंबर 1 संपते. यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील गाईज तर लगेच कमेंट करा, किंवा तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तर त्या नंबरवरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स विचारू शकता. तशाच पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती एक टाइम टेबल दिसतोय तर त्या टाइम टेबल प्रमाणे आपण 6वी ते 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश या तिन्ही विषयाचे लाईव्ह सेशन्स घेतो. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही या स्क्रीनशॉट, या टाइम टेबलचा स्क्रीनशॉट घ्या. तुमचे जास्तीत जास्त फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, ब्रदर सिस्टर असतील, ज्युनियर सिनियर असतील तर त्यांच्याशी आपला हा टाइम टेबल शेअर करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सेतो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अडचणी येत आहेत तर त्याच्या विद्यार्थ्यांना तुम्ही आपले जे काही व्हिडिओज आहेत तर ते शेअर करू शकता. आपले वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, त्यामध्ये टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल तर त्याचे लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याचप्रमाणे आपल्याकडे 7th स्टँडर्डचे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते तुम्ही पहा, व्यवस्थितपणे अभ्यास करा. जे काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती टाकू शकता. सो गाइज, वी विल स्टॉप हियर. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट सेशन. बाय बाय गाइज, टेक केअर, बाय.